नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्या आमच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता बघणार आहोत गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. यंदा महाराष्ट्रात पाऊस उशिराने दाखल होणार आहे, तर देशात सरासरीच्या 93% इतकाच पावसाचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केलाय. स्कायमेटचा हा अंदाज बळीराजासह सगळ्यांची चिंता वाढवणार आहे. सांगलीच्या दुष्काळी भागातील आटपाडी, तासगाव, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. अलीकडच्या काही वर्षात पाऊसमान कमी होत चालल्यानं वडिलोपार्जित मेंढपाळ व्यवसाय मोडकळीला यायला लागलेत. यंदा तर फारच बिकट अवस्था झाली आहे. चारा पाणी नसल्यानं मेंढ्या कवडीमोल दरानं विकण्याची वेळ या मेंढपाळांवर आली आहे. रत्नागिरीच्या खेडमधील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कळकरायवाडी आणि धनगरवाडी या दोन वाड्यांमध्ये तर पाण्याचं मोठं संकट उभं ठाकलंय. ग्रामस्थांना डोंगरातल्या एका नैसर्गिक झऱ्याचं पाणी वापरावं लागतंय. दुष्काळामध्ये पाण्यासाठी रानोमाळ फिरणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना गेल्या 6 वर्षांपासून एक तरुण मोफत पाणी पुरवठा करतोय. स्वतःची शेती पडीत ठेवून हा तरुण या ठिकाणी समाजसेवा करतोय. माळशिरस तालुक्यातल्या बशेरी गावचे सुदाम शिंदे हे प्रेरणादायी कार्य करत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात ते आपल्या बोरचं पाणी शेती पिकांना न देता ग्रामस्थांना पुरवण्याचं काम करतायत. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कवठा इथे सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी ग्रामस्थांना रात्रंदिवस वणवण फिरावं लागतंय. तर गावातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी आलेल्या गट विकास अधिकाऱ्यांनी कवठाला भेट दिली. तर अधिकाऱ्यांची ही भेट होती की केवळ फेरफटका, असा सवाल संतप्त गावकऱ्यांनी विचारलाय. सोलापूरच्या दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कृष्णेचं पाणी खळखळू लागलंय. ऐन दुष्काळात शेतात खळाळणारं हे पाणी आणि तुडुंब भरलेले बंधारे पाहून इथला शेतकरी सुखावलाय. तर टेंभू उपसा योजनेच्या पाण्यातून या ठिकाणी दुष्काळाची दाहकता कमी होण्यास आता मदत झाली आहे. किरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी आंदोलन केलं. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती भीषण झाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आणि त्याचमुळे जायकवाडी धरणातून किमान अर्धा टीएमसी पाणी देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शिर्डीतल्या कोपर गावामध्ये पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. नगरपालिकेचं साठवण तळं पूर्ण भरण्याआधीच कालव्याचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे कोपरगाव शहराच्या नगराध्यक्ष वहाडणे यांनी कायदा हातात घेऊन पाण्यासाठी थेट कालव्याच्या दरवाजाचे कुलूप तोडलं आणि पाणी सोडलं. तर 19 मेला पूर्ण तळं भरून देण्याचं आश्वासन पाटबंधारे विभागानं दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं. वाशिम जिल्ह्यात मंगळुरपीर इथल्या अनेक वॉर्डमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक महिलांनी नगर परिषदेसह तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. जर पाणी मिळालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या महिलांनी दिला आहे. पाण्यासाठी जीवावर उदार होऊन सांगोला तालुक्यातल्या बलवडी गावच्या अर्जुन शिंदे यांनी एकट्यानं जमिनीमध्ये 80 फूट या ठिकाणी विहीर खोदलेली आहे. तर ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी अशा प्रकारे या तरुणाचा हे प्रेरणादायी कार्य निश्चितच कौतुकास्पद असंच म्हणावं लागेल. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर धुळे पाटबंधारे विभागातर्फे हे पाणी सोडण्यात आलं असून अक्कलपाडा धरणात सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे धुळे, शिंदखेडा आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील 90 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. गेल्या वर्षापासून महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील 3% दिव्यांगांसाठीचा निधी खर्च करण्यातच आलेला नाहीये. त्यामुळे दिव्यांगांच्या हिश्श्याचा निधी तात्काळ खर्च करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. गरिबांसाठी स्वस्त धान्य येणाऱ्या तूर आणि चणा डाळीची हजारो पाकिटं चक्क जंगलात सापडली आहेत. यवतमाळ अमरावती मार्गावर पांढरीच्या जंगलात हा प्रकार घडलाय. त्यामुळे रेशनची लाखो रुपयांची डाळ खुल्या बाजारात विकली जात आहे का आणि ही पाकिटं फेकणारा विक्रेता नेमका कोण आहे हे शोधण्याचं आव्हान आता पुरवठा विभागापुढे आहे. बातमी आहे जालन्यातून. जालना जिल्ह्यात जाफराबाद वरुड रस्त्यावरील सोनगरी फाट्याजवळ मंगळवारी दुपारी दुचाकी उलटून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 3 जण ठार झाले. सचिन शेळके आणि अमोल बागल हे दोघे जण जागीच ठार झाले असून समाधान तोंडकरचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर हे तिघेही जण कोळेगाव इथले रहिवासी होते. दुचाकी चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
दुष्काळानं महाराष्ट्र होरपळतोय. गोंदियातही विहिरींनी तळ गाठलाय, तर गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यात पाण्याकरता वणवण करावी लागते. एकीकडे याच तालुक्यात राज्य महामार्गासाठी हजारो लिटर पाण्याचा वापर होतोय, तर तिथे दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी मात्र गावकऱ्यांना चातकासारखी वाट पाहावी लागते. भुसावळमध्ये रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव नवीन ईदगाह इथे नमाज पठण करायला जातात, पण खडका रोड, आगाखानावाडा, जाममोहला या ठिकाणचे नाले, गटारं घाण आणि कचऱ्यानं भरलेली आहेत. नाले सफाई अपूर्ण, रस्त्यांवर कचरा आणि दुर्गंधी असं चित्र सध्या इथे बघायला मिळतंय. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ते रजा टॉवरपर्यंतच्या मार्गाची स्वच्छता दुरुस्ती करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाशिमच्या उंबरडा बाजार इथे राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली. मंगळवार संध्याकाळचा हा प्रकार आहे. अर्चना मासोदकर असं या महिलेचं नाव असून तिनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. पोलीस अधिक तपास करतायत. गोंदिया शहराच्या वाजपेयी वॉर्डमध्ये एका घरात अवैधरित्या देशी दारूची निर्मिती करून विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती आणि त्याच आधारावरती सोमवारी रात्री 8 वाजता कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी 19 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बारामती इथल्या जळोची रस्त्यावर देसाई इस्टेट इथल्या कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य बघायला मिळालंय. उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना यावेळी धुराचाही सामना करावा लागतोय, त्यामुळे ते हवालदिल झाले. तर गेल्या 3 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा कचरा डेपोला आग लागली. त्यामुळे देसाई इस्टेट, जळोचीचा परिसर आणि रिंग रोड या परिसरातल्या लोकांना राहणं देखील मुश्किल झालंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या तापी खोऱ्यामध्ये तापी नदीच्या काठाला भगदाड पडलाय. त्यामुळे तापी नदीचा मार्ग बदलण्याची चिन्ह आता आहेत. त्यामुळे भविष्यात आजूबाजूच्या गावांना मोठा धोका उद्भवू शकतो. हे भगदाड बुजवावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. परभणीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये बाळंतपणात मृत्यू झालेल्या काजल धापसे या महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे दोषी डॉक्टरांवरती कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येते आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका वृद्धानं अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेत रूपचंद धोंडीराम सुंदे या 85 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. रूपचंद स्वतःला पेटवून घेत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तर रूपचंद यांना दुर्धर आजार होता आणि त्याच आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं तपासात स्पष्ट झालंय. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातल्या हदगावमध्ये घरगुती वादातून पतीनंच कुऱ्हाडीनं पत्नीचा खून केला. यामध्ये सोनू युवराज कचरे या महिलेचा मृत्यू झालाय. सकाळी भांडण झाल्यावर शेताकडे जात असताना पतीनं सोनूच्या मानेवर कुऱ्हाडीनं घाव घातले. या दोघांना 10 वर्षांचा एक मुलगा आणि 7 वर्षांची एक मुलगी आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकीनं अचानक पेट घेतला. या आगीत गाडी जळून खाक झाली. तर अचानक दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीजवळ ही आग लागली. तर काही मिनिटातच आगीनं रौद्र रूप धारण केलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. परळी नगरपालिकेत पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरपालिकेविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. नगरसेवक दीपक देशमुख आणि संजय फड यांनी पाणी प्रश्नावरून नगरपालिकेविरोधात आंदोलनाचा हत्यार उपसलाय. त्यामुळे नगरसेवकांचं हे आंदोलन चांगला चर्चेचा विषय बनलाय. येवला इथल्या अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू झालाय. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घातला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप करत दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कुरखेडचे एसडीपीओ शैलेश काळे यांची अखेर नंदुरबारला बदली करण्यात आली आहे. कुरखेड्यात महाराष्ट्र दिनी झालेल्या भूसुरुंग स्फोटाच्या घटनेवरून शैलेश काळेंची नंदुरबारला जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली आहे. जवानांच्या सुरक्षेविषयी शैलेश काळेंनी योग्य खबरदारी न घेतल्याच्या ठपक्यावरून त्यांची बदली करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे हद्दीत रेल्वे रुळाच्या बाजूला 30 ते 35 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आलाय. त्या तरुणाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रेल्वेमधून पडून या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी 15 जून पूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचं नियोजन करावं अशी सूचना देणारं पत्र जिल्हाधिकारी आणि बँकांच्या अधिकाऱ्यांना लिहिण्यात आलंय। वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलंय आणि यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या याद्या तसंच 7/12 संदर्भात कागदपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सांगली वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर चालवणाऱ्या श्री दत्त इंडिया कंपनीनं एफआरपीची एकूण 235 कोटी 28 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे। संपूर्ण एफआरपीची रक्कम देणारा हा एकमेव साखर कारखाना असल्याची माहिती कंपनीच्या उपाध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तिकडे चंद्रपूरमध्ये सावकारानं व्याजाच्या रकमेसाठी महिला आणि तिच्या मुलाला जाळल्याची धक्कादायक घटना घडली। यामध्ये उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय, तर सावकारानं आई मुलावर पेट्रोल टाकताच त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोघांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झालाय। सध्या राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यानं वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे बॅनर आणि इतर कोणतेही कार्यक्रम साजरे करू नयेत अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। येत्या 17 तारखेला गिरीश महाजन यांचा वाढदिवस असल्यानं त्यांनी या सूचना केल्या आहेत। बातमी अकोल्यामधून। अकोल्यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध गुटखा वाहून नेणाऱ्यांवर मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आली आहे। तब्बल 6 लाखांच्या गुटख्यासह एक पिकअप गाडी आणि एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा तालुक्यातील असंडोली गावातही रसाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्तानं देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती, तर बैलगाड्यांची भव्य अशी मिरवणूक देखील या गावातून काढण्यात आली। यात्रेच्या निमित्तानं सगळ्या बैलांना यावेळी सजवण्यातही आलं होतं आणि घरोघरी मांसाहारी जेवण करून या यात्रेचा आनंद लुटण्यात आला। सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यात सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा 6 जंगली हत्तींच्या कळपानं चांगलाच धुडगूस घातला। सोनावल आणि घोगडेवाडी भागात या हत्तींनी धुमाकूळ घातलाय। दरम्यान हत्तींच्या शिरकावामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर याच कळपातील एका टस्कर हत्तीनं गावातील उपसरपंच भालचंद्र कुडव यांचा देखील पाठलाग केला होता, मात्र सुदैवानं ते बचावले। थोडक्यात मंगळवारी संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंगोलीत महोत्सव साजरा करण्यात आला। सकाळी सायकल रॅली त्यानंतर मिरवणूक ही या ठिकाणी काढण्यात आली, तर या मिरवणुकीत संभाजी महाराजांचा पुतळा, मावळे, उंट, घोडे, बँड पथकांचं आकर्षण होतं। मिरवणूक सिटी चौकातून निघाली आणि गांधी चौकापर्यंत नेऊन समाप्त करण्यात आली, तर या मिरवणुकीत जिवंत देखावेही सहभागी झाले होते। बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये छत्रपती संभाजीराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरून सायकल रॅली ही काढण्यात आली। शिस्तबद्ध पद्धतीनं ही रॅली काढण्यात आली, तर शिवशंभू प्रेमींनी संभाजीराजेंची या ठिकाणी मोठा जयघोष करत घोषणा देत ही रॅली काढून अशा पद्धतीनं जयंती उत्सव साजरा केला। छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त परभणी जिल्ह्यातील झरी येथे ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शेतकरी आणि झरी गावातील तरुणांनी एकत्रित येऊन छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीचं आयोजन केलं होतं। या रॅलीमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्यांसह सहभाग घेतला होता। तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर किल्ल्यावर हजारो शंभू भक्तांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा पार पडला। यावेळी शासकीय पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं।